पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे। बावधन बुद्रुक गावाजवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली असून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 3 जणांनी आपला जीव गमावला आहे। ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले। मदत कार्य सुरू आहे। पुण्यातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 5 मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते। पुण्याहून मुंबईला त्यांना आणण्यासाठीच हे हेलिकॉप्टर गेल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून सकाळी 7:30 वाजता एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले। त्यानंतर हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरात उड्डाण घेत होते। पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात दाट धुके पसरले आहे। या धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या हेलिकॉप्टर अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून 2 पायलट आणि एका इंजिनियरचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे। ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू।